माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून आभार. आणि प्लीज जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्या तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. आजची रेसिपी आहे बांगडा फ्राय आणि ह्या कोळंबी रस्सा करणार आहे मी. तर मी तुम्हाला दाखवणार याची रेसिपी. आपण नॉर्मली घरात जे सगळे लोक करतात त्याच पद्धतीने करणार आहे. पण जर तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. सगळ्यात पहिला आपण बांगड्याला थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि थोडा लिंबू टाकून मच्छीला मॅरिनेट करूया, जेणेकरून थोडी मच्छीला चव येईल. आणि आता थोडासा लाल मसाला, तिखट चवीनुसार तुम्हाला जेवढं हवे तेवढं टाका. तोपर्यंत आपण थोडा रवा घेतलाय, त्याच्यात थोडं लाल तिखट, थोडी हळद आणि थोडं मीठ. रवा गरम झालाय, आपण थोडं तेल टाकूया मच्छी फ्रायसाठी. मच्छीला आपण थोडा रवा लावून एक एक असं फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आपली मच्छी फ्राय होत आहे. तोपर्यंत आपण कोळंबीकडे वळूया. कोळंबीला मॅरिनेट करूया, तसंच जसं बांगड्याला मॅरिनेट केलं तसं. एका बाजूने आपली मच्छी पूर्णपणे भाजली आहे. आपण हिला पलटूया. मच्छी फ्राय होते, एक दुसरीकडे भात होतोय आणि तिसरीकडे कोळंबी मॅरिनेट झालेली आहे. आता कोळंबीच्या रस्स्यासाठी मला मसाला तयार करायचा आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. घेतलेले साहित्य आहे हे 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, कोथिंबीर, एक कांदा आणि थोडंसं ओलं खोबरं. ह्या सगळ्यांना मिक्सरमध्ये मी पहिला बारीक करून घेईन. आपलं वाटण तयार आहे. तर आपण आता त्यात कढीपत्ता आणि टोमॅटो फ्राय करून घेऊ. पहिला आपला टोमॅटो फ्राय होतोय तोपर्यंत मी तुम्हाला मसाले दाखवते. मी काय काय मसाले वापरते घेतले फोडणीसाठी. धना पावडर आहे 1 चम्मच, धना पावडर अर्धा चम्मच, हळद 1 चम्मच, गरम मसाला पावडर आणि 1 चम्मच मालवणी मसाला आणि हा आपला लाल तिखट आणि हे थोडंसं कोकम. टोमॅटोला थोडंसं पाणी सुटेपर्यंत आपण म्हणजे थोडंसं भाजूया, फ्राय करूया, जेणेकरून त्याचा रस तेलामध्ये येईल. मग आपण थोडा आपला मसाला टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं वाटण टाकूया. मस्त एकजीव करून तेल सुटेपर्यंत आपण ह्याला फ्राय करू. कारण आपण हा कच्चा मसाला घेतलाय त्याच्यामुळे थोडंसं फ्राय केलं पाहिजे. तेल सुटेपर्यंत फ्राय करूया. थोडी ग्रेव्ही येईल, तरी येईल तरी. आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू. मिक्सरच्या भांड्यातच टाकते मी, कारण त्याच्यामध्ये थोडा मसाला होता ना, मग ते पण त्याच्यामध्ये जाईल. तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकू शकता. मी एवढं पाणी टाकलंय. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, ते तुम्ही पहा. आता मीठ मी थोडंसंच टाकणार आहे, कारण मी कोळंबीला थोडं मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं ना. तर आपल्या चवीनुसार बघा मीठ किती टाकायचं ते. मस्तपैकी उकळी येऊ देऊया ह्याला.
मग आपण ह्याच्यामध्ये कोळंबी टाकूया. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये कोकम टाकलं तरी चालेल. चांगली उकळी आली ना मग आपण ह्याच्यामध्ये कोळंबी टाकूया. मस्तपैकी आता आपण त्याच्यामध्ये कोळंबी टाकूया. मस्त एक चांगली उकळ येऊ दे. तयार आहे आणि इकडे चपात्या पण झाल्या. ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, कमेंट आणि शेअर करा.